हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 7चं चॅप्टर नंबर 4 मॅथ्सचं आणि प्रॅक्टिस सेट नंबर 17। ठीक आहे, याच्या आधीचे मी सर्व प्रॅक्टिस सेट घेतलेले आहेत, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता। हे बघा, प्रॅक्टिस सेट नंबर 17 घ्यायच्या आधी आपल्याला काही एक टर्म आहे ती समजून घ्यायची आहे। तर बघा, कोणती आहे? सप्लिमेंटरी अँगल। हे बघा, आपण प्रॅक्टिस सेट 16 मध्ये कोणता अँगल बघितलेला होता? कॉम्प्लिमेंटरी अँगल। आता आपल्याला कोणता बघायचा आहे? सप्लिमेंटरी अँगल। काय असतो सप्लिमेंटरी अँगल? इफ द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल इज 180, म्हणजे दोन अँगलची सम काय तर येते 180 डिग्री, त्याला काय म्हणतात? दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल, म्हणजे त्या अँगलला काय म्हणतात? सप्लिमेंटरी अँगल। सेम आपण याच्या अगोदर काय प्रॅक्टिस सेट नंबर 16 मध्ये बघितलेलं होतं की दोन अँगलची जर सम 90 डिग्री असेल तर तो कोणता असते? कॉम्प्लिमेंटरी अँगल। जसं याच्यामध्ये काय आहे? द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इज 180, म्हणजे काय असेल? त्या दोन अँगलची सम 180 असेल तर अँगल कोणता असतो? सप्लिमेंटरी अँगल। आपल्याला हे एकाच लाईनवर पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचं आहे। ठीक आहे, हे बघा, एक एक्झाम्पल घेऊन सांगते समजावून। इथे अँगल दिलेले आहेत दोन, PQR आणि MNT आहे। PQR किती दिलेला आहे? 110 आणि MNT किती दिलेला आहे? 70 डिग्री। ठीक आहे, चला मी सॉल्व करून दाखवते। मेजरमेंट ऑफ ट्रायंगल PQR किती दिलेला आहे? 110 आहे डिग्री, आणि मेजरमेंट ऑफ अँगल MNT किती दिलेला आहे? 70 डिग्री आहे। आता ह्या दोघांची सम केली तर काय येईल? 110 प्लस 70, म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल PQR प्लस मेजरमेंट ऑफ अँगल MNT इज इक्वल्स टू 110 प्लस 70, काय ते आन्सर? 180 डिग्री। म्हणजेच हे दोन अँगल कोणते अँगल असतील? ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल MNT आर सप्लिमेंटरी अँगल। ठीक आहे, असेच आपल्याला समोरचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे। चला बघूया प्रॅक्टिस सेट नंबर 17। हे बघा, प्रॅक्टिस सेट 17 मधला क्वेश्चन नंबर 1 काय? राईट द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द अँगल गिवन बिलो, म्हणजे आपल्याला एक एक अँगल दिलेला आहे त्याचा आपला सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे। फर्स्ट काय दिलेलं आहे? 15 डिग्री। ठीक आहे, आता काय करते मी? लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 50 डिग्री बी एक्स डिग्री। काय करते? एक्स डिग्री अज्यूम करते। ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे सप्लिमेंटरी अँगल सांगितलेलं आहे आपण घेतलं, म्हणजे सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन काय असते? म्हणजेच काय येईल? 50 प्लस एक्स इज इक्वल्स टू 180 डिग्री। काय असते ॲडिशन? 180 डिग्री। ठीक आहे, आपल्याला आता दुसरा अँगल काढायचा आहे सप्लिमेंटरी अँगल, म्हणजे 50 माहिती आहे आपल्याला एक्स काढायचं आहे। मग एक्स इज इक्वल्स टू हा 15 इकडे प्लस आहे, हा इक्वल टू साईनच्या इकडे गेला तर काय होईल? 180 मायनस 50 मीन्स एक्स इज इक्वल्स टू 180 मायनस 50 काय होईल? 165, म्हणजे आपला एक्स काय आला? 165। हेन्स काय येईल आपला आन्सर? द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी angle of 50 degree is 165 डिग्री, म्हणजे 50 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल कोणता आला? 165 डिग्री। हे बघा, सेकंड दिलेला आहे 85 डिग्री। सेम आपण जसं फर्स्ट सॉल्व केलं तसंच करायचं आहे। काय अज्यूम करायचं? लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 85 डिग्री बी एक्स डिग्री। ठीक आहे, आता सप्लिमेंटरी अँगलची सम असते 180 डिग्री, म्हणजे 85 प्लस एक्स इज इक्वल्स टू 180 डिग्री मीन्स एक्स इज इक्वल्स टू, आता 85 इकडे प्लस आहे, इक्वल टू साईनच्या इकडे गेलाय तर काय होत असते? मायनस, म्हणजे 180 मायनस 85 मीन्स एक्स इज इक्वल्स टू 180 मायनस 85 काय येईल? सबट्रॅक्शन 95 डिग्री। काय येईल मग याचं आपलं अजून हे the supplementary
अँगल ऑफ 85 डिग्री इज 95 डिग्री, म्हणजे 85चा सप्लिमेंटरी अँगल कोणता आला 95 डिग्री. चला नेक्स्ट बघूया. बघा थर्ड दिलेला आहे 120 डिग्री. आपल्याला सेम तसेच सॉल्व करायचे त्याच पद्धतीनं. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल, सप्लिमेंटरी अँगल ऑफ कशाचा सप्लिमेंटरी अँगल काढायचा आपल्याला 120चा, म्हणजे 120 डिग्री बी एक्स डिग्री. काय असेल 120चा एक्स अज्युम केला आपण. ठीक आहे. काय येईल मग आपली सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन काय असते 180, म्हणजे 120 प्लस एक्स इज इक्वल्स टू 180 डिग्री. मीन्स एक्स इज इक्वल्स टू हा 120 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस, म्हणजेच 180 मायनस 120 डिग्री. एक्स इज इक्वल्स टू 180 मायनस 120 काय येईल, सबट्रॅक्शन करायची 60 डिग्री. हेन्स काय आला आपला सप्लिमेंटरी अँगल, द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120 इज 60 डिग्री, म्हणजे 120चा सप्लिमेंटरी अँगल कोणता आला 60 डिग्री. ठीक आहे. द 4 नंबरचं बघा काय दिलेलं आहे. 4 नंबरचं दिलेलं आहे 37 डिग्री. सेम पद्धतीने सॉल्व करायचं आहे. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 37 बी एक्स डिग्री. काय केलं एक्स डिग्री अजून केलं. सेम ॲडिशन करायची 37 प्लस एक्स इज इक्वल्स टू 180. एक्स इज इक्वल्स टू आता 37 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन मायनस होतील 180 मायनस 37. मीन्स एक्स इज इक्वल्स टू काय येईल 180 मायनस 37 काय होते 143 डिग्री. हेन्स काय येईल द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 37 डिग्री इज 143 डिग्री, म्हणजे 37चा सप्लिमेंटरी अँगल कोणता आला 143 डिग्री. हे बघा 5 नंबरचा आहे 108 डिग्री. मी इथे लिहून घेतलेलं आहे. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 108 बी एक्स डिग्री, म्हणजे याचा सप्लिमेंटरी अँगल कोणता असेल एक्स. चला ॲडिशन करा 108 प्लस एक्स इज इक्वल्स टू 180. काय असते आपली ॲडिशन 180 डिग्री, म्हणजे सप्लिमेंटरी अँगल. एक्स इज इक्वल्स टू आता 108 आहे इकडे जाईल, म्हणजे 180 मायनस 108. सबट्रॅक्शन करायची काय ते 72 डिग्री. हेन्स काय येईल द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 108 डिग्री इज 72 डिग्री, म्हणजे 108चं सप्लिमेंटरी अँगल कोणता येते 72 डिग्री. हे बघा 6 नंबरचं काय दिलेलं आहे 0 डिग्री दिलेलं आहे. हे बघा लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 0 डिग्री इज एक्स डिग्री, म्हणजे 0चं सप्लिमेंटरी अँगल कोणता आहे एक्स आहे. मीन्स काय येईल 0 डिग्री प्लस एक्स इज इक्वल्स टू 180. आता 0 हा इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस होईल. काही फरक पडणार आहे का, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू काय येईल 180 मायनस 0. मीन्स एक्स इज इक्वल्स टू 180 मायनस 0 काय ते 180, म्हणजेच काय येईल आपला 0चा सप्लिमेंटरी अँगल. द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 0 डिग्री इज 180 डिग्री, म्हणजे 0चा सप्लिमेंटरी अँगल कोणता आला 180 डिग्री. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे ए डिग्री. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ वाय, म्हणजे ए डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल आता मी इथं काय घेतलेला आहे वाय डिग्री. ठीक आहे, वेगळं काही म्हणून घेतलेलं आहे. काही ए डिग्री प्लस वाय इज इक्वल्स टू 180, म्हणजे सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन काय असते 180. आता आपल्याला ए दिलेला आहे, आता वायची व्हॅल्यू काढायची आहे. मीन्स वाय इज इक्वल्स टू आता हा इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस 180 मायनस ए. मीन्स ए वाय इज इक्वल्स टू 180 मायनस ए डिग्री, म्हणजेच काय येईल द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 8 डिग्री इज 180 मायनस ए डिग्री. ठीक आहे, समजलं, लिहून घेऊ शकता. हे बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे. द मेजर ऑफ सम अँगल आर गिवन बिलो
यूज देम टू मेक पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे काय म्हटलेलं आहे, आपल्याला काही अँगल दिलेले आहेत, त्याच्या काय काढायच्यात आपल्याला, कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर काढायच्या आणि सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर काढायच्या. ठीक आहे. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय माहिती आहे का, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे दोन अँगलची ॲडिशन 90 डिग्री येते. आणि सप्लिमेंटरी आताच बघितलं आपण काय ते ॲडिशन, दोन अँगलची ॲडिशन 180 डिग्री येते. ठीक आहे. तर आपण एक एक करून सॉल्व करूया. आधी काय काढायचं, पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. काही पेयर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. ठीक आहे. आता फर्स्ट पेअर बघा अँगल बी दिलेला आहे 60 आणि अँगल एन दिलेला आहे 30. म्हणजे 60 + 30 काय होते, 90 येते. म्हणजे हा आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल असू शकतो. मीन्स मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एन आहे 30. म्हणजेच काय पुट करायच्या व्हॅल्यू, बीची किती आहे 60 प्लस एनची किती आहे 30. मीन्स काय ते इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजेच अँगल बी अँड अँगल एन आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ठीक आहे. आता बघा सेकंड पेअर कोणती येऊ शकते, कोणती येईल, इथं वाय दिलं आहे 90, जे 150, 90 + 150 जास्त होईल. 75 + 0 काय होते, 90पेक्षा कमी होते. 0 + 50 नाही, 90 + 50 देऊ शकते का, नाही, 90पेक्षा मोठं होते. 0 + 90 घेऊ शकते का. ठीक आहे. जर 0ला 90ला ॲड केलं तर काय ते 90 येते. म्हणजे काय ते आपली कॉम्प्लिमेंटरी अँगल येते. म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल वाय प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ई इज इक्वल्स टू काय ते, वाय किती आपला 90 आणि ई किती अँगल 0 डिग्री. मीन्स 0 काय ते आपला आन्सर 90 डिग्री. म्हणजेच अँगल वाय अँड अँगल ई आर ऑल्सो कोणते अँगल आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल. थर्ड बघा कोणती येईल, कोणती येऊ शकते, 90 डिग्रीची पेअर. हे बघा मेजरमेंट ऑफ अँगल डी किती आहे 75 आणि एफ बघा 50. म्हणजे 75 + 15 काय होते 90 होते. म्हणजे ही येऊ शकते आपली. म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल डी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एफ इज इक्वल्स टू डी किती आहे 75 आहे प्लस एफ किती आहे 50. म्हणजे 75 + 50 90 डिग्री. म्हणजेच अँगल डी अँड अँगल एफ आर कॉम्प्लिमेंटरी अँगल. हे बघा आता अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल काढायचे. ठीक आहे. सप्लिमेंटरी अँगल म्हणजेच काय, आपण आताच बघितलं क्वेश्चन नंबर 1 मध्ये, त्यांची सम काय असते 180 डिग्री. आता बघा या अँगलमध्ये कोणाची सम 180 डिग्री येते, कोणाची येते, हे बघा अँगल बी आणि एन येते का 60 + 30 90 नाही येत. 60 + 90 होईल का, नाही होत, जास्त होते. 60 प्लस कोण येऊ शकते 120 येऊ शकते का, हां 60 + 120 किती येते 180 येते. ठीक आहे. चला हे लिहून घेऊया आपण. फर्स्ट पेअर कोणती येईल, अँगल बी मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल जी. आता बी किती दिलेलं आहे आपल्याला 60 डिग्री प्लस जी किती आहे 120 डिग्री. मीन्स किती येते आन्सर 60 + 120 180 डिग्री. मीन्स अँगल बी अँड अँगल जी आर सप्लिमेंटरी अँगल्स. सेकंड पेअर बघा कुठे आहे, कोणती येऊ शकते 75 0 नाही कमी होते. 30 90 येईल का, नाही 120 होते. कोणती येईल मग 30 आणि 150 येऊ शकते. ठीक आहे. 30 + 150 काय ते 180. म्हणजे अँगल एम आणि अँगल जे. म्हणजेच काय येईल मेजरमेंट ऑफ अँगल जे अँड प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एम. जे किती दिलेलं आहे 150 डिग्री आणि एम किती एन किती आहे 30 डिग्री. म्हणजे 150 + 30 180 डिग्री. ठीक आहे. काय येईल मग अँगल जे अँड अँगल एन आर सप्लिमेंटरी अँगल.
अशा प्रकारे आपण इथं कॉम्प्लिमेंटरी अँगलचे आणि सप्लिमेंटरी अँगलचे पेअर काढलेले आहेत. हे बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, इन ट्रायंगल XYZ मेजरमेंट ऑफ y इज इक्वल्स टू 90 डिग्री. व्हॉट काइंड ऑफ पेअर डू x अँड z मेक. आता आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला सपोज हा असा एक ट्रायंगल दिलेला आहे, त्यातला काय म्हटलेलं आहे असा नसेल, हा 90 म्हटलेला आहे ना, मग हा असा म्हणजे हा y काय दिलेला आहे आपल्याला 90 दिलेला आहे, XYZ हा y काय दिलेला आहे 90 दिलेला आहे. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे की हा x आणि y कोणती पेअर शो करत असेल. ठीक आहे, आता आपल्याला आपल्याजवळ एक बेसिक रूल आहे बघा, इन ट्रायंगल XYZ काय असते, ह्या ट्रायंगलच्या तिन्ही पण जे अँगल असतात त्याची सम काय असते 180 डिग्री. तेच आपण इथे यूज करणार आहे. म्हणजेच काय, मेजरमेंट ऑफ अँगल x प्लस मेजरमेंट ऑफ अँगल y प्लस मेजरमेंट ऑफ अँगल z इज इक्वल्स टू 180 डिग्री. म्हणजे जे हे तिन्ही अँगल असतात त्यांची सम काय असते 180 डिग्री. ठीक आहे, म्हणजेच हे बघा मी ब्रॅकेटमध्ये पण लिहिते ते, सम ऑफ मेजर ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे जो अँगलचे ट्रायंगल असतात त्याची सम काय असते तिन्ही याची 180 डिग्री. ठीक आहे, आता आपल्याला बघा इथे मेजरमेंट ऑफ x प्लस मेजरमेंट ऑफ y प्लस मेजरमेंट ऑफ z याच्यापैकी कोणती व्हॅल्यू दिलेली आहे, फक्त आपल्याला काय दिलेलं आहे y ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि x आणि y चं आपल्याला रिलेशन फाइंड करायचं आहे की कोणती पेअर शो करत असेल. ठीक आहे, y ची व्हॅल्यू पुट करा, किती दिलेली आहे 90 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ z इज इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे, आता आपल्याला x आणि y मध्ये कोणतं रिलेशन आहे हे पाहायचं आहे. म्हणजे मेजरमेंट ऑफ x प्लस मेजरमेंट ऑफ z इज इक्वल्स टू 180. आता हा 90 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस. ठीक आहे, मीन्स मेजरमेंट ऑफ x प्लस मेजरमेंट ऑफ z इज इक्वल्स टू 180 मायनस 90 काय होते 90 डिग्री. म्हणजे कोणते असतील, ट्रायंगल x आणि अँगल z मेक अ पेअर. कोणती पेअर शो करतात, त्या दोघांची ॲडिशन 90 डिग्री आली म्हणजे कोणती पेअर शो करतात कॉम्प्लिमेंटरी अँगलची. जर 180 आली असती तर सप्लिमेंटरी अँगलची. मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. ठीक आहे, समजला क्वेश्चन नंबर 3. हे बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे, द डिफरन्स बिटवीन द मेजर ऑफ टू अँगल ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40. म्हणजे काय म्हटलेलं आहे, दोन जे अँगल असतील त्याचा आपल्याला काय दिलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी पेअर दिलेलं आहे. ठीक आहे, इज 40 फाइंड द मेजरमेंट ऑफ टू अँगल. ठीक आहे, काय करते मी, सपोज लेट द मेजर ऑफ वन अँगल बी x डिग्री. काय करते मी, सपोज एक अँगल काय पकडते x डिग्री पकडते. ठीक आहे, तर मेजर ऑफ अदर अँगल काय असेल, मेजर ऑफ अदर अँगल इज काय येईल, हे बघा काय म्हटलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी पेअर काय असेल त्याचा डिफरन्स मध्ये 40 असेल. म्हणजे दुसरा अँगल काय असेल आपला x प्लस 40 डिग्री. ठीक आहे, फर्स्ट अँगल कोणता आला x आणि सेकंड कोणता येईल x प्लस 40 डिग्री. ठीक आहे, आता काय म्हटलेलं आहे इथं टू अँगल ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर. कोणत्या पेअरमध्ये आहेत, कॉम्प्लिमेंटरी पेअर. म्हणजेच काय असते आपली कॉम्प्लिमेंटरी पेअर, म्हणजेच दोन अँगलची सम काय असते 90 डिग्री. म्हणजेच अँगल x प्लस 40 इज इक्वल्स टू 90 डिग्री. ठीक आहे, चला याला सॉल्व करूया. काय असते, सिन्स द टू अँगल आर, का बरं टू अँगल काय आहेत ते कॉम्प्लिमेंटरी आहेत म्हणून इथं कारण लिहून टाकायचं. ठीक आहे, रिझन सिन्स टू अँगल आर कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, चला सॉल्व करा. x प्लस 40 इज इक्वल्स टू 90 डिग्री. हे बघा x प्लस x, आता xच्या समोर काही नाही म्हणजे काय असतं 1, इथं पण काय 1x प्लस 1x
2x प्लस 40 इज इक्वल्स टू 90. 2x इज इक्वल्स टू हा 40 इकडे प्लस आहे इक्वल टू साईनच्या इकडे गेला तर काय होईल मायनस म्हणजे 90 मायनस 40 मीन्स 2x इज इक्वल्स टू 90 मायनस 40 काय येईल 50 काय येईल मग सॉरी x इज इक्वल्स टू आता हा 2 इकडे काय इथं कोणती साईन नाही आहे म्हणजे काय असते मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनमध्ये जर हा इकडे घेऊन गेलो आपण इक्वल टू साईनच्या तो काय जाते डिव्हिजनमध्ये म्हणजे 50/2 मीन्स x इज इक्वल्स टू 50 डिवायडेड बाय 2 काय आन्सर 25. एक्सची व्हॅल्यू आली 25. आता आपल्याला काय सांगितलं होतं क्वेश्चनमध्ये की काय फाइंड द मेजर ऑफ द 2 अँगल म्हणजे आपल्याला ह्या 2 अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. तर आपला एक अँगल होता x आणि एक होता x प्लस 40. मग आपण xचं व्हॅल्यू काढली किती आहे 25 डिग्री. ठीक आहे. आता x प्लस 40ची काढायसाठी काय करू x प्लस 40 हा सेकंड अँगल आहे ना याच्यामध्ये x ची व्हॅल्यू पुट करायची काय येईल x ची व्हॅल्यू 25 प्लस 40 काय येईल 65 डिग्री. काय येईल मग आपलं कन्क्लुजन द मेजर ऑफ 2 अँगल इज काय येईल एक 25 डिग्री अँड वन इज 65 डिग्री. ठीक आहे समजलं. दोन्ही काय आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ पेअर. हे बघा क्वेश्चन नंबर 5 काय आहे रेक्टँगल PTNM इज अ रेक्टँगल. काय दिलेलं आहे आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे. राईट द नेम ऑफ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. आपल्याला काय करायचं आहे त्या रेक्टँगलच्या कोणते सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर येतात ते काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. ठीक आहे. हा रेक्टँगल आहे. ठीक आहे. आता हे बघा आपल्याला माहिती आहे काय असते रेक्टँगलची जी प्रत्येक हे अँगल असतो तो कितीचा असतो 90 डिग्री असतो. परपेंडिक्युलर म्हणजे कितीचा असतो 90 डिग्रीचा. ठीक आहे. म्हणजेच काय येईल आन्सरमध्ये लिहायचं सिन्स ईच अँगल ऑफ द रेक्टँगल इज 90 डिग्री म्हणजे प्रत्येक अँगल कितीचा असतो 90 डिग्रीचा. ठीक आहे. मग हेन्स पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल आर कोणते येतील हे बघा काय करते P अँगल M येऊ शकते. परत कोणती येईल अँगल T अँगल N आणखी अँगल P अँगल T अँगल M अँगल N आणि हे बघा लिहून दाखवते मी कोणती येईल अँगल P आणि M एका साईडच्या आधी घ्यायचे अँगल P अँड अँगल M. ठीक आहे. तर ही घेतली अँगल T आणि अँगल N अँगल T अँड अँगल N. परत कोणती येईल अँगल P आणि T अँगल P अँड अँगल T. परत सेम साईड अँगल M अँड अँगल N अँगल M अँड अँगल N. ठीक आहे. आता हे सर्व झाल्या घेऊन आता बघा अँगल P आणि हा अँगल N येऊ शकते. हा पण 90 हा पण 90 आहे आणि अँगल M आणि अँगल T. ठीक आहे. म्हणजे काय येईल अँगल P अँड अँगल N अँगल M अँड अँगल T. आलं समजलं. ह्या काय असतील आपल्या सप्लिमेंटरी अँगलच्या पेयर. हे बघा क्वेश्चन नंबर 6 काय दिलेला आहे इफ मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल्स टू 70 डिग्री what is the measure of the supplement of the complement of angle A. काय म्हटलेलं आहे अँगल A चा आपल्याला काय करायचं आहे कॉम्प्लिमेंट आणि सप्लिमेंट कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगल काय काढायचे सर्व काढायचे. ठीक आहे. काय करते मी लेट द मेजर काय करते आधी अज्युम करायचं मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए बी एक्स डिग्री म्हणजे अँगल एचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कोणता येईल एक्स डिग्री. ठीक आहे. आणि आपल्याला सप्लिमेंटरी अँगल काढायचा परत एक्सचा. हेन्स काय येईल द मेजर ऑफ एक्स डिग्री सप्लिमेंट अँगल ऑफ वाय डिग्री
म्हणजे एक्सचा सप्लिमेंट कोणता येईल, वाय डिग्री. ठीक आहे. आता कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम किती असते, 90 डिग्री. म्हणजेच काय येईल, मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस एक्स इज इक्वल्स टू 90. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ अँगल किती दिलेलं आहे, 70 डिग्री. मीन्स 70 प्लस एक्स इज इक्वल्स टू 90 डिग्री. हेन्स काय येईल, एक्स इज इक्वल्स टू काय येईल, 90 हा 70 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस, म्हणजे 90 मायनस 70. हेन्स एक्स इज इक्वल्स टू काय येईल, 90 मायनस 70 20 डिग्री. ठीक आहे. आता हे बघा, आपण काय काढला, हा कॉम्प्लिमेंटरी अँगल काढला. पण आता आपल्याला सप्लिमेंटरी पण काढायचा आहे एक्सचा. ठीक आहे. काय येईल, सिन्स एक्स अँड वाय आर सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल काय येईल, मग सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन काय असते, 180 डिग्री. मीन्स एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 180. आता एक्सची व्हॅल्यू किती काढली आपण, 20 प्लस वाय इज इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे. आता वाय काय येईल, 180 हा 20 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस, 180 मायनस 20. मीन्स वाय इज इक्वल्स टू 180 मायनस 20 160 डिग्री. ठीक आहे. काय येईल मग, हेन्स द measure of supplement of the complement of angle A is 160 डिग्री. काय 160 डिग्री. हे बघा, प्रॅक्टिस सेट 17 मधलं लास्ट एक्झाम्पल काय म्हटलेलं आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये, इफ अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे ए आणि बी काय दिलेलं आहे, सप्लिमेंटरी अँगल दिलेलं आहे. आणि मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल्स टू एक्स प्लस 2. म्हणजे आपल्याला बीची व्हॅल्यू दिलेली आहे. देन व्हॉट वुड बी द मेजरमेंट ऑफ अँगल ए. आपल्याला काय काढायचं आहे, मेजरमेंट ऑफ अँगल ए काढायचं आहे. ठीक आहे. कसं येईल, त्याला सॉल्व करूया. सिन्स अँगल ए अँड अँगल बी आर कोणते अँगल दिलेले आहे, सप्लिमेंटरी अँगल दिलेलं आहे. सप्लिमेंटरी अँगल काय असते मग, सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन काय असते, 180. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी, मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस एची व्हॅल्यू काढायची आहे, बीची किती दिली आहे, एक्स प्लस 20. पुट करा, एक्स प्लस 20 इज इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस एक्स इज इक्वल्स टू काय येईल, 180. आता हे 20 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होतील मायनस, म्हणजे 180 मायनस 20. मीन्स मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल्स टू 180 प्लस एक्स. 180 मायनस 20 160. काय येईल, मेजरमेंट ऑफ अँगल ए. आपल्याला काय काढायचं आहे, मेजरमेंट ऑफ अँगल ए. म्हणजे काय येईल 160. आता हा एक्स इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस, म्हणजे 160 मायनस एक्स. म्हणजेच आपला अँगल ए काय येईल, मेजरमेंट ऑफ अँगल ए 160 मायनस एक्स डिग्री. काय लिहायचं मग कन्क्लुजन, द मेजरमेंट ऑफ अँगल ए इज 160 मायनस एक्स डिग्री. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल किती आला, 160 मायनस एक्स डिग्री. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 17 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.